आणि तरुणांना संधी द्यावी. आपण ठीक आहे आशा करावी, पण त्या आशेला पण लिमिट असतं. मी काय आमदार किंवा खासदार होऊन मग मी काय करणार असं नाही, पण माझी एक इच्छाशक्ती आहे की आपल्या तरुणांना इथल्या रोजगार देण्यासाठी काही चांगले प्रकल्प आपण आणण्याचे प्रयत्न करू. आणि आज या ठिकाणी सावंतवाडीच्या जनतेने दाखवून दिलंय की 1 वर्षापूर्वी काय होतं आणि 1 वर्षानंतर काय होतं. आज रवींद्र चव्हाण साहेब किंवा देवाभाऊ नसते तर या ठिकाणी आमदार केसरकर झाले नसते. हे सत्य गोष्ट आहे. हे मी सांगायची गरज नाही, आजच्या हे रिझल्टमधनं दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. कॅबिनेट मंत्री होते, त्यानंतर मला वाटतं राज्यमंत्री होते. आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नसते, शक्य असते. सावंतवाडी हे गोव्याला लागून असलेला एक प्रदेश आहे. आपल्या सावंतवाडी किंवा वेंगुर्ल्यामध्ये एकतरी प्रकल्प 20 वर्षात झाला आहे का? ठीक आहे, प्रकल्प नाही झाला ठीक आहे, परंतु आणण्याचा प्रयत्न पण होत नाही आहे. त्यामुळे मला असं सांगावंसं वाटतंय की मी त्यांच्यावर टीका न करता त्यांच्या साथीला हातीला हात धरून आम्ही महायुतीतील सर्व मंडळी आहोत. रत्नागिरीमध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आलं आहे. 36 आमचे नगरसेवक आलेत, रायगडमध्ये आलेत, महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत. पण विशेष सावंतवाडी किंवा सिंधुदुर्गामध्ये फक्त महायुती झाली नाही. अनेक वेळा असंख्य वेळा प्रश्न विचारले गेले की महायुती का होत नाही. कारण महायुतीचाच वापर करून घेऊन इथे स्थानिक आमदार निवडून आले. ह्याच्यापूर्वी सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीचा वापर करून घेण्यात आला, हे मी वारंवार सांगत होतो. पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती की आम्हाला देवाभाऊंना मुख्यमंत्री करायचं होतं. कुठेतरी माझ्याकडनं पण एखादी चूक झाली असेल, परंतु रवींद्र चव्हाण साहेबांचा शब्द मी माझ्याकडनं त्यावेळी पाहायला गेला नाही. परंतु 35,000 मतं ही आज भारतीय जनता पार्टीची आहे. त्याच्याबरोबर आज जर भविष्यातील जे इलेक्शन आज जर लागलं असतं तर 1,20,000च्या आसपास भारतीय जनता पार्टीचं, 1,70,000 पैकी मतदान हे भारतीय जनता पार्टीचंच असणार आहे. वेंगुर्ल्यामध्ये 20 किंवा 21 पैकी 17 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे मला एकच आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सांगायचं वाटतं, संपूर्ण सिंधुदुर्गाचा अभ्यास केल्यानंतर 2007 पासून 2024-25 पर्यंत मी स्वतः कंटिन्यू पराभव पाहत आलेलो आहे. मी स्वतः 2014चा पराभव राणेसाहेब खासदार असताना माझ्याकडे मानगाव, खोरं, कुडा तालुका मी स्वतः हँडल करत होतो. मी खासदारकीचं पण अपयश पाहिलेलं आहे. त्यामुळे मी काय बोलण्यापेक्षा सिंधुदुर्गातील जनतेला माहिती आहे की विशाल परबने कोणाकोणासाठी काय काय केलं हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. मी बोलायची गरज नाही. त्यामुळे मला मानणारा जो ग्रुप आहे, भारतीय जनता पार्टीला मानणारा ग्रुप आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये.